नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. केवळ कारवाई नव्हे, अज्ञान असणाऱ्यांना नियमांचं ज्ञान देणं ही सरकारची जबाबदारी. राज्यमंत्री योगेश कदम. 1.5 महिन्यापासून नातूनगर जामगे मार्ग ठप्प. 3 ठिकाणी दरडी. गणेश उत्सवापूर्वी मार्ग खुला करण्याचं आश्वासन. नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026चे श्रेया योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन. दापोलीत नारी शक्तीचा जागर. मंगळागौर सोहळा 2026 उत्साहात संपन्न. मासेमारी नौका भरकटून कुर्ली किनाऱ्यावर धडकली. 7ही खलाशी सुखरूप. सविस्तर वृत्त. दापोली येथील सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात अन्न आणि औषध प्रशासन, नेस्ले इंडिया आणि नासवी यांच्या संयुक्त विद्यमाने केटरर्स, हॉटेल व्यावसायिक आणि अन्न व्यावसायिकांसाठी राज्यस्तरीय अन्न सुरक्षा प्रशिक्षण अर्थात FOSTAC कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना योगेश कदम यांनी केवळ दंडात्मक कारवाई करणं हे शासनाचं उद्दिष्ट नसून अन्न व्यावसायिकांना नियमांची माहिती देणं आणि अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक छोट्या हॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करून सुरक्षित आणि स्वच्छ अन्न व्यवस्थेसाठी सक्षम करण्यावर शासनाचा भर असल्याचं त्यांनी सांगितलं. हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं तेल किती वेळा वापरावं, कच्चा माल कुठून आणि कोणत्या पद्धतीनं आणावा, अन्नपदार्थ तयार करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच अन्नामध्ये कोणते घटक मिसळल्यास नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याबाबत प्रशिक्षणातून मार्गदर्शन केलं जाणार आहे. अन्नामध्ये भेसळ करणारे आणि नियमबाह्य पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरूच राहणार आहे. मात्र ज्यांच्याकडे केवळ अज्ञान आहे त्यांना नियमांचं ज्ञान देणं ही शासनाची मुख्य जबाबदारी असल्याचं कदम यांनी सांगितलं. गेल्या 1.25 वर्षापासून भेसळ आणि नियमबाह्य प्रकाराविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून धडक कारवाया सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरी जिल्ह्यातून या प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून पुढील काळात संपूर्ण राज्यभर अशा प्रकारचं प्रशिक्षण राबवण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच हॉटेल्स आणि खाद्य स्टॉल्सची स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असल्याचं योगेश कदम यांनी सांगितलं. दरम्यान मॅगीच्या 50 वर्षाच्या प्रवासानिमित्त विशेष टपाल तिकिटाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. प्रशिक्षणार्थींना मोफत हायजीन किट आणि प्रमाणपत्रांचं वाटपही करण्यात आलं. या प्रशिक्षण उपक्रमासाठी नेस्ले कंपनीने CSR निधीतून सहकार्य केल्याबद्दल योगेश कदम यांनी कंपनीचे आभार मानले. या कार्यक्रमाला दापोली पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, अन्न औषध प्रशासन कोकण विभाग सह आयुक्त डॉक्टर सचिन जाधव, रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, नासवीचे वरिष्ठ व्यवस्थापक गुरुनाथ सावंत, ज्येष्ठ समाजसेवक दीपक महाजन, भगवान घाडगे, अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिक, महिला बचत गट आणि उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात नातूनगर जामगे मार्गावर गेल्या 1.5 महिन्यापासून वाहतूक ठप्प आहे. या मार्गावर तब्बल 3 ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्याने नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागतोय. 1.5 महिन्यापासून मार्ग बंद असल्याने प्रशासनाच्या कार्यवाहीकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी या समस्येची दखल घेतली आहे. गणेशोत्सवापूर्वी नातूनगर जामगे मार्गावरील दरडी हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.
गणेश उत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार असल्याने त्यापूर्वी हा महत्त्वाचा मार्ग खुला होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री नाही प्रशासनाची तिथे पाहणी झालेली आहे. ज्यावेळेला हे भूसंकलन झालं होतं त्याच दुसऱ्या दिवशी अधिकारी तिकडे जाऊन आलेले आहेत. जे काही खचलेलं आहे ते प्रमाण मोठं आहे. तिथे पावसाळी दिवसामध्ये पोकलेन जाऊ शकत नाही, म्हणून थोडासा उघाडी मिळाल्याच्या नंतर तिथे आपण काम चालू करू. गणपतीच्या आधी होईल. प्रयत्न आमचे आहेत की गणपतीच्या अगोदर ते करायचे, परंतु भूसंकलन हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण कठीण तिथे मोठ्या प्रमाणात झाली होती एकंदरीत. आणि तो रस्ता नव्याने आपण तयार केला होता. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोकणामध्ये जेव्हा आपण नवीन रस्ते तयार करतो ते बसण्याकरता एक दोन पावसाळे जावे लागतात. हा पहिला पावसाळा होता. नक्कीच त्याचं रस्त्याचं कामही अजून पूर्ण व्हायचं आहे, काही काम संपलेलं नाही. तर त्या अनुषंगाने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये मी देखील आहे. अधिकाऱ्यांनी जागेवरती जाऊन पाहणी 1.5 महिन्यापूर्वीच केलेली आहे. पावसाळ्याच्या कडनं थोडासा एक उघाडी मिळाली की नक्की तिथे आम्ही योग्य ती उपाययोजना आम्ही करू. शेवटचा प्रश्न. शिवसेना खेड तालुका महिला आघाडीच्या वतीने आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026 या स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. श्रेया योगेश कदम यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, अनिता अरुण कदम, खेड पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, खेड नगराध्यक्षा माधवी बुटाला, सुप्रिया पवार, नेहा दळी आणि सिद्धी शिंदे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावं, पारंपरिक संस्कृतीचं जतन व्हावं आणि महिलांमध्ये एकोपा वाढावा या उद्देशाने या मंगळागौर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत खेड तालुक्यातील विविध भागातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला चांगली रंगत आणली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांमुळे संपूर्ण वातावरण उत्साही झालं. कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि पारंपरिक संस्कृतीचं जतन यांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाचं कौतुक केलं. अशा उपक्रमांमुळे महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासोबत नवी प्रेरणा मिळते असं यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान श्रेया योगेश कदम यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांच्या सहभागाचं कौतुक केलं. महिलांच्या प्रतिसादामुळे नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026 संपन्न झाला. रसिकरंजन नाट्यमंदिर दापोली येथे तालुकास्तरीय भव्य मंगळागौर सोहळा 2026 पारंपरिक खेळ, उत्साह आणि महिलांच्या कलागुणांच्या सादरीकरणानं मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा जपणारा आणि नारी शक्तीचा जागर घडवून आणणारा हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचं कौतुक करत त्यांच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. स्पर्धेत मैत्री ग्रुपनं प्रथम क्रमांक पटकावत 35,000 रुपये रोख रक्कम आणि चषक पटकावला. झिम्मा क्वीनने द्वितीय क्रमांक मिळवत 25,000 रुपये रोख आणि चषक, काळकाई देवी ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवत 15,000 रोख आणि चषक मिळवला. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळातून महिलांच्या कला, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन आकर्षक ठरलं. रत्नागिरी शहरानजीकच्या कुर्ली समुद्रकिनारी मासेमारी नौका भरकटून किनाऱ्यावर धडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. समुद्रातील खवळलेलं वातावरण, वेगवान वारे आणि अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अल रिझवान नावाची मासेमारी नौका अनियंत्रित झाली. इंजिन निकामी झाल्याने नौकेवरील नियंत्रण सुटलं आणि वेगवान वाऱ्यामुळे नौका थेट कुर्ली किनाऱ्याच्या दिशेने भरकटत गेली. अखेर नौका किनाऱ्यावर येऊन आदळली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नौकेवरील 7ही खलाशी सुखरूप असून किनाऱ्यावर आदळल्यामुळे नौकेचं काही प्रमाणात नुकसान झालंय. मात्र मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला घडलेल्या या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून काही मच्छीमारांनी तात्पुरती मासेमारी बंद ठेवली आहे.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आणि लायन विवेक कदम यांच्या सौजन्याने निराधारांना आधार या सामाजिक उपक्रमाअंतर्गत वेरळ उगवतवाडी येथील कैलासवासी प्रवीण प्रकाश शिगवण यांच्या कुटुंबियांना अल्प मदत म्हणून जीवनावश्यक जिन्नस देण्यात आले. कैलासवासी प्रवीण प्रकाश शिगवण यांचं अल्पशा आजारानं आकस्मिक दुःखद निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांवर आलेल्या दुःखाच्या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने सामाजिक बांधिलकी जपत शिगवण कुटुंबियांना मदतीचा हात दिला. यावेळी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष लायन अविनाश दळवी, सचिव लायन उत्तम कांबळे, माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे, लायन सुरेश चिकणे, लायन विवेक कदम तसेच शिगवण कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खेड शहरातील ए.ई. कालसेकर कॅम्पसमधील बज्म-ए-इम्दादिया संचलित MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींकरिता रोबोटिक आणि टॅली कार्यशाळेचं आयोजन शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता माननीय संस्था अध्यक्ष ARD खतीब सरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून साजिद फिरफिरे आणि प्रशालेची माजी विद्यार्थिनी मिसबा फिरफिरे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणानं करण्यात आली. मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर मॅडम यांनी उपस्थित पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही मान्यवरांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत सर्व शंकांचं तात्काळ निरसन केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात खतीब सरांनी प्रशालेच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि स्तुत्य उपक्रमाकरता सर्व संबंधितांचं कौतुक केलं. आभार प्रदर्शनानं समारोप करण्यात आला. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.